इमारतींमध्ये 11 जानेवारी रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 100 दिवस उद्दिष्ट प्रतिबाबत 7 कलमी कार्यक्रम देण्यात आला। या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आपलं कार्यालय आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय येथे सर्व विभाग प्रमुखांची नियोजित बैठक उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष कुमार देशमुख, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे। या स्वच्छता नियोजन बैठकीत जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा ग्राहक मंच न्यायालयाचे प्रबंधक प्रशांत तावडे, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक नलिनी टेंबकर, नगर भूमापन संचालक गजानन पौळ, भूजलचे वरिष्ठ डॉक्टर मुस्ताक शेख, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त SD जिंतूरकर, कृषी विभागाचे SB देशमुख, भूसंपादन क्रमांक 11 चे सहाय्यक महसूल अधिकारी BV वाघ, नेहरू युवा केंद्राचे सुभाष चव्हाण, मत्स्य व्यवसायाचे राजेश पाटील, ग्रामीण पोलीस निरीक्षक GS बिराजदार, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल लेंगरे आदींची उपस्थिती होती। उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी मुख्यमंत्री महोदय यांनी 100 दिवस उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने विभाग कार्यालयाच्या वेबसाईट अद्ययावत करणं, ईज ऑफ लिव्हिंग संकल्पना काम करणं, स्वच्छता मोहीम राबवणं, प्रलंबित प्रकरणं निकाली काढणं, उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं, महत्त्वाच्या शासनाच्या प्रकल्पांना भेटी देणं, शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी देणं हा 7 कलमी कार्यक्रम घेण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर शासकीय विभाग प्रमुख अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन या मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 ते 10 या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ 11 जानेवारीला सकाळी 8 ते 10 या वेळेत प्रशासकीय इमारत परिसर मोहिमेची स्वच्छता करून करण्यात येणार आहे। या मोहिमेत सर्व अधिकारी कर्मचारी 100% उपस्थित राहणार आहेत। यापुढील काळात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी परिसर स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत एकमत झालेलं आहे। परिसर स्वच्छ केल्यानंतर आपापल्या कार्यालयात प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्यांची कार्यालये स्वच्छ आणि नीटनेटकी करून घेण्याचं ठरलेलं आहे। या कार्यालयाच्या बाहेर व्यवस्थित स्वच्छता ठेवून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे। आलेल्या नागरिकांची कामं वेळेत आणि गतीनं होतील यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत।